नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला फोनपेवर अकाउंट क्रिएट करता येत नाही तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ आले आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घरी बसल्या तुमचे फोनपेवर अकाउंट क्रिएट कसे करू शकता. आपल्या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये सांगितलं. आपला व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे कंटिन्यू करता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला गूगल प्ले स्टोरवर जायचं आहे. गूगल प्ले स्टोरवर गेल्यावर तुम्हाला फोनपे सर्च करायचं आहे. फोनपे सर्च केल्यावर तुम्हाला फोनपेचं ॲप दिसणार आहे. त्या ॲपला तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचं आहे. ॲपला इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला ॲप इन्स्टॉल होतपर्यंत थोडा वेट करायचा आहे. ॲपला ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यावर तुम्हाला ॲपचं असं इंटरफेस दिसणार आहे. इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर टाकला आणि प्रोसिडर क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होणार आहे. इथे तुम्ही पहिल्यांदा फोनपे उघडल्यावर तुम्हाला बँक सिलेक्ट करायला सांगितली आहे, पण इथे हे आपण ऑप्शन इथे स्किप करूया. इथे ऑप्शन स्किप केल्यावर तुम्हाला फोनपेचं पेज उघडून जाणार आहे. इथे बघू शकता. इथे तुम्ही सगळ्यात अगोदर प्रोफाईलची डिटेल भरूया आपण. तुम्हाला प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. प्रोफाईलवर क्लिक केल्यावर तुम्हाला सगळ्यात खाली यायचं आहे. इथे तुम्हाला डाटाचा ऑप्शन दिसणार आहे. स्क्रीनमध्ये मी दाखवलंच आहे. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपण बँकेचे डिटेल भरूया. तर तुम्हाला या डाटाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर इथे स्क्रीनमध्ये दिसत असेल. इथे डाटाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे 3 इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि नंतर पुढे चालायचं आहे. इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर पर्सनल इन्फॉर्मेशनवर क्लिक केल्यावर तुम्हाला बाजूच्या ॲरोवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमची एज विचारली आहे, म्हणजे तुमचं इथे वय टाकायचं आहे तुम्हाला इथे. चला तर आपण इथे एज टाकूया आपली. तुम्हाला इथे तुमची एज टाईप केल्यावर इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे आपण आता आपली एज टाकूया. इथे नेक्स्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्ही इथे मॅरिड आहात की अनमॅरिड आहात इथे लिहायला लागते. तर चला तर आपण आपले मनाने इथे करूया. नेक्स्टवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला फॅमिली मेंबर विचारला आहे. इथं फॅमिली मेंबर टाकायचे आहे तुमच्या फॅमिलीमधले सगळे. आणि इथे तुम्हाला तुमच्या घराची माहिती इथे लिहायची आहे. तुमचं घर स्वतःचं आहे की तुम्ही भाड्याच्या घरात आहात. तर तुमचं स्वतःचं असलं तुम्ही ओनरवर क्लिक करू शकता आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुमची गाडी विचारली आहे ते की तुमच्याकडे आहे की नाही. तर तुमच्याकडे नाही आहे तर क्रॉस करायचं आहे. तुमच्याकडे कोणती गाडी आहे, 2 व्हीलर आहे की बाकी कोणती आहे, तुम्ही यानुसार माहिती देऊ शकता आणि नेक्स्ट करू शकता. आणि तुमची ॲन्युअल इन्कम विचारली आहे. इथे तुम्ही तुमच्या मताने इथे तुमची इन्कम टाकायची आहे आणि इथे नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला नेक्स्टवर क्लिक केल्यावर तुम्हाला थोड्या वेळ वेट करायचा आहे. आणखीन एकदा अर्निंग मेंबर म्हणजे तुमच्या घरामध्ये कोण कोण अर्न करते इथे लिहायचं आहे. इथे हे माहिती भरल्यावर तुम्हाला आणखीन एक वेळा नेक्स्टवर क्लिक करायची आहे. इथे नेक्स्टवर क्लिक केलं. इथे तुम्हाला इन्शुरन्सबद्दल विचारलं आहे. तुम्ही जर घेतले असेल तर ठीक, नाही तर तुम्हाला सगळ्या शेवटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल पण विचारलं आहे. तुम्ही जर इथे इन्व्हेस्टमेंट केली असेल तर बरं, नाही तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, नाही तर अदरवर क्लिक करून नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला डोमेसियल ट्रॅव्हल विचारलं. तर मित्रांनो, तुम्हाला यामध्ये सगळ्यात शेवटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला पर्सनली इथे सगळ्या याच्या शेवटच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे कम्प्लीटवर सगळ्यात शेवटी क्लिक करायचं आहे. इथे पर्सनल इन्फॉर्मेशन झाली आहे. चला तर आपण ही इन्फॉर्मेशन भरली आहे. आता आपण बँकेची डिटेल भरणार. तुम्हाला सगळ्यात अगोदर वर बँक अकाउंटवर क्लिक करायचं आहे. बँक अकाउंटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे बघू शकता. तुम्ही जर पहिल्यांदा फोनपे उघडलं असला आहे तर तुम्हाला हे सगळे बँक दिसणार आहे. पण तुम्हाला नवीन बँक अकाउंट ॲड करायचं असेल तर तुम्हाला ॲड न्यू बँक अकाउंटवर क्लिक करायचं आहे. ॲड न्यू बँक अकाउंटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे खूप सारे बँक दिसणार आहे. जर तुम्हाला इथे तुमची बँक दिसत नसेल तर तुम्ही सर्च पण करू शकता. इथे आपण SBIवर क्लिक केले आहे, बघू शकता इथे. चला तर इथे आपण आपली बँक निवडली आहे. तुमच्या SBI बँकेतले जेवढे पण तुमचे अकाउंट असले तेवढे अकाउंट इथे तुम्हाला दिसणार आहे. इथे अकाउंट दिसल्यावर तुम्हाला इथे सेट पिनवर इथे क्लिक करायचं आहे. सेट पिनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे. इथे बघू शकता तुम्ही आधार कार्डने पण तुमचं बँक अकाउंट क्रिएट करू शकता आणि तुमच्याकडे डेबिट ATM कार्ड असलं तरी तुम्ही इथे अकाउंट क्रिएट करू शकता. चला तर आपण आता आधार कार्डने क्रिएट करून दाखवणार आहोत. तर आधार कार्डने नंबरवर इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे बघू शकता आधार कार्ड नंबर लिंक विथ बँक. इथे तुम्हाला
आधार कार्ड नंबर तुमचा इथे बँकेशी लिंक पाहिजे मित्रांनो. इथे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक गोष्ट तुम्हाला लिंक असणे जरुरी आहे आणि कोणत्याही बँक अकाउंटला तुम्हाला एकच नंबर लिंक असावा पाहिजे. कारण की तुम्ही UPI ID बनवली तर तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या बँक अकाउंटला ते गेली नाही पाहिजे. तर चला तर आपण ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवूया आणि प्रोसिडवर क्लिक करूया. प्रोसिडवर क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे. ते एक थोड्या वेळ लोडिंग होणार आहे आणि एक पेज ओपन होणार आहे. इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकत आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला जर काही आपल्या व्हिडिओमध्ये कळलं नसेल तर नक्की कमेंट करा. चला तर माझा आधार कार्ड नंबर टाकला आहे मी. तुम्ही आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला एक OTP येऊन जाणार आहे. तुम्हाला तो OTP इथे भरायचा आहे. OTP भरल्यावर मित्रांनो तुम्हाला पुढची प्रोसेस म्हणजे अशी की तुम्हाला UPI ID तुम्हाला म्हणजे UPIसाठी एक पासवर्ड असणार आहे तो टाकायचा आहे आणि इथे कन्फर्म एकदा UPI ID करायची आहे आणि तुम्हाला फोनपेचं अकाउंट तुमचं क्रिएट झालेलं आहे सक्सेसफुली. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपला व्हिडिओ इथे सेंड करूया.